Hello everyone. Now in this video lecture we are going to talk about chapter number 5, that is origin and evolution of life. But due to the pandemic situation of COVID-19, your 25% syllabus is deleted or skipped. And in this 25% syllabus, this chapter is totally skipped or deleted except 2 points, that is modern scientific theory of evolution and human evolution. सो आपल्याला या चॅप्टर मध्ये फक्त मॉडर्न सायंटिफिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन अँड ह्युमन इव्होल्यूशन हे जे दोन टॉपिक आहे, हे दोन टॉपिकच फक्त डिस्कस करायचे आहे. आफ्टर दॅट जेवढे काही टॉपिक या चॅप्टर मध्ये आहे ते सगळे टॉपिक जे आहे ते डिलीट केले गेले आहे, स्किप केले गेले आहे या युनिट मधून. सो नाउ इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू टॉक और आय हॅव एक्सप्लेन अबाउट द मॉडर्न सायंटिफिक थिअरी ऑफ इव्होल्यूशन. सो इन विच द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट थिअरीज produced by the different scientists, including the Darwin theory of natural selection and the mutation theory of Hugo Lewis. तर ही जी थेरी आहे मॉडर्न सायंटिफिक थेरी, या थेरीमध्ये जी डार्विनची थेरी होती नॅचरल सिलेक्शनची आणि जी ह्युगो ड्यूईसची थेरी होती म्युटेशनची, तर या दोन थेरीचं सुद्धा या थेरीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आता या दोन थेरीच नाही तर अदर थेरीज ज्या आहेत त्या अदर थेरीचं सुद्धा याच्यामध्ये ही जी मॉडर्न सायंटिफिक थेरी आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि ही जी थेरी आहे ही नंबर ऑफ सायंटिस्टचं याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि नंबर ऑफ सायंटिस्टच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे किंवा त्यांच्या थेरीजमुळे किंवा त्यांच्या वर्कमुळे ही जी थेरी आहे ही थेरी डेव्हलप करण्यात आली आणि या थेरीला नाव देण्यात आलं मॉडर्न सायंटिफिक थेरी ऑफ इव्होल्यूशन. सो नाउ वी डिस्कस अबाउट द मॉडर्न सायंटिफिक थेरी ऑफ इव्होल्यूशन. सो this theory is the combination of different theories, and for this theory number of scientists is contributed, that is Fisher, Haldane, then Dobzhansky write book that is Genetic and Origin of Species, and this theory is totally based on this book, that is Genetic and Origin of Species. Then after that next scientist is Huxley. This Huxley gives the name or term that theories, that is modern scientific theory. Then next Stebbins also have the contribution in modern scientific theory. Then Mendel, Fisher, Sewall Wright and T.H. Morgan also. Then after Mayer also. So these all scientists contributed in the modern scientific theory. And then Stebbins write one book, and Stebbins in his book discuss 5 key factors such as gene mutation. Gene mutation is also responsible for the organic evolution or evolution of life. Then after that mutation in chromosome structure and chromosome number, this also responsible for the organic evolution. Then next genetic recombination. Genetic recombination is also responsible for the evolution. Then natural selection is also responsible for the evolution, and reproduction is also responsible for the evolution. तर जेनेटिक हे जे होतं जीन म्युटेशन, आपल्याला माहिती आहे की जीन म्युटेशन मध्ये काय होतं, जो जीनवरचा सिक्वेन्स आहे किंवा जे न्यूक्लियोटाइडचे बेसेस आहे त्याच्यामध्ये काय होतं डिलिशन होतं, इन्सर्शन होतं, किंवा कोणते जे न्यूक्लियोटाइडचे बेस आहे ते काय होतं चेंज होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉइंट म्युटेशन होतं किंवा फ्रेंडशिप म्युटेशन होतं. तर या म्युटेशनमुळे सुद्धा काय होतं आपल्याला कोणती जी स्पेसिस आहे त्या स्पेसिसमध्ये एक व्हेरिएशन पाहायला मिळतं. आणि हे जे स्मॉल व्हेरिएशन आहे या स्मॉल व्हेरिएशन अक्युमुलेशन होतं आणि या अक्युमुलेशनमुळे आपल्याला एखाद्या स्पेसिसमध्ये एक मोठा चेंज पाहायला मिळतं आणि किंवा त्या स्पेसिस पासून एक नवीन स्पेसिस तयार होते, त्याला म्हटलं जाते इव्होल्यूशन. तर ही जे इव्होल्यूशन होतं हे कशामुळे होऊ शकतं, जीन म्युटेशनमुळे सुद्धा होऊ शकतं. देन आफ्टर दॅट म्युटेशन इन क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबर. देन क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होत असेल किंवा क्रोमोझोमचा नंबर चेंज होत असेल. फॉर एक्झाम्पल क्रोमोझोमचे नंबर जर आपण कन्सिडर केलं तर क्रोमोझोम मध्ये एकतर पॉलिप्लॉइडी होतं किंवा अनइप्लॉइडी होतं. पॉलिप्लॉइडी जर होत असेल तर क्रोमोझोमचे नंबर जे आहे ते वाढतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रोमोझोम मध्ये ट्रायझोमी होणार, टेट्राझोमी होणार, पेंटाझोमी होणार किंवा हेक्साझोमी होणार. अँड अनइप्लॉइडी जर आपण कन्सिडर केलं तर अनइप्लॉइडी मध्ये काय होतं क्रोमोझोमचे नंबर जे आहे ते काय होतं कमी होतं. म्हणजे एकतर मोनोझोमी होईल किंवा नलिझोमी होईल. तर याच्यामुळे सुद्धा काय होतं आपल्याला म्युटेशन पाहायला मिळतं आणि त्या म्युटेशनमुळे सुद्धा काय होतं आपल्याला स्पेसिसमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. आणि ते जे व्हेरिएशन आहे ते जर अक्युमुलेट होत असेल तर त्या अक्युमुलेट झालेल्या व्हेरिएशनमुळे एक नवीन स्पेसिस डेव्हलप होतं, त्याला सुद्धा आपण इव्होल्यूशन म्हणू शकतो. देन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन केव्हा होतं, जेव्हा काय होतं सेल डिव्हिजन होतं. आपल्याला माहिती आहे सेल डिव्हिजन होतं कोणत्या स्टेजमध्ये किंवा कोणत्या प्रोसेसमध्ये, मिओसिसच्या प्रोसेसमध्ये. तर मिओसिसमध्ये जेव्हा सेल डिव्हिजन होतं
तर सेल डिव्हिजन होण्या अगोदर म्हणजे डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम मध्ये किंवा हॅप्लॉइड गॅमेट मध्ये कन्वर्ट होण्याआधी तिथे फेज असतं प्रोफेज, ज्याला आपण म्हणतो प्रोफेज फर्स्ट. तर प्रोफेज फर्स्ट मध्ये 5 स्टेप्स असतं. त्या 5 स्टेप मधली जी 3rd नंबरची स्टेज असते पॅचिटिंग, त्या पॅचिटिंग स्टेज मध्ये काय होतं क्रॉसिंग ओव्हर होतं. क्रॉसिंग ओव्हर मध्ये जनरली होतं काय, तर जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे त्या होमोलॉगस क्रोमोझोमची सेगमेंट किंवा काही जीन जे आहे ते काय होतं एक्सचेंज होतं एकमेकांसोबत. तर त्याला काय म्हटलं जातं रिकॉम्बिनेशन म्हटलं जाते. म्हणजे ह्या रिकॉम्बिनेशनमुळे सुद्धा काय होतं स्पेसिसमध्ये एखाद्या स्पेसिसमध्ये काय होतं आपल्याला व्हेरिएशन दिसू शकतं आणि त्या व्हेरिएशनमुळे सुद्धा काय होतं स्पेसिसमध्ये इव्होल्युशन होऊ शकतं किंवा न्यू स्पेसिस डेव्हलप होऊ शकतं. देन आफ्टर डेट आहे नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन मध्ये काय होतं किंवा ही जी नॅचरल सिलेक्शन आहे हे जनरली आपल्याला सांगितलं होतं डार्विननी सांगितलं की जी नॅचरल सिलेक्शन आहे नॅचरल सिलेक्शन मध्ये काय होतं एखादी स्पेसिस असेल त्या स्पेसिसने काय केलं एखादी चांगले कॅरेक्टर काय केले असेल ऍडॉप्ट केले अकॉर्डिंग टू द इन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंग त्याने काय केले काही कॅरेक्टर ऍडॉप्ट केले आणि ते कॅरेक्टर काय आहे त्यासाठी बेनिफिशियल आहे फॉर द सर्व्हायव्हिंग. त्या इन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते कॅरेक्टर जे आहे ते त्याला काय बेनिफिशियल आहे आणि असे जे बेनिफिशियल ते कॅरेक्टर जे ऍडॉप्ट करत असेल तर ते जे कॅरेक्टर आहे ते नॅचरल सिलेक्शन मध्ये काय करतं त्याला सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे सर्व्हाइव्ह करण्यासाठी हेल्प करतो. तर त्या कॅरेक्टर त्याला काय म्हटलं जाते नॅचरल सिलेक्शन म्हटलं जाते. तर ही जी नॅचरल सिलेक्शन आहे हे सुद्धा अगेन काय करतं न्यू स्पेसिस डेव्हलप करण्यासाठी किंवा इव्होल्युशनसाठी हेल्प करतं. देन आफ्टर दॅट रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन मध्ये काय होतं आयसोलेशन मीन्स सेपरेशन. तर फॉर एक्झाम्पल आता हे जे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आहे म्हणजे एखादी स्पेसिस रिप्रोड्यूस झाली. फॉर एक्झाम्पल स्पेसिस रिप्रोड्यूस झाल्यानंतर ती काय झाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली किंवा एका दुसऱ्या स्पेसिस सोबत ती जी स्पेसिस आहे ती स्पेसिस दुसऱ्या स्पेसिस सोबत काय करत असेल रिप्रोडक्शन करत असेल आणि त्या रिप्रोडक्शनमुळे जर दुसरी स्पेसिस डेव्हलप होत असेल किंवा त्या स्पेसिसमध्ये दोघांचेही कॅरेक्टर असेल म्हणजे जी स्पेसिस रिप्रोडक्शनमुळे डेव्हलप झाली तिच्यामध्ये डिफरंट टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स जर येत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं एक नवीन स्पेसिस डेव्हलप होतं आणि त्या नवीन स्पेसिस डेव्हलप जे होतं त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो इव्होल्युशन म्हणू शकतो. तर अशा टाईपचे जे व्हॅरिएशन्स आहे किंवा हे जे सगळे फॅक्टर आहे हे फॅक्टर कोणी डिस्कस केले होते स्टेबिन्सनी बुक केले होते डिस्कस केले होते त्यांनी त्याच्या बुकमध्ये. आणि हे जे फॅक्टर आहे ह्या फॅक्टरवरून 3 ब्रॉड कॉन्सेप्ट बनवण्यात आले. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट जो होता जेनेटिक व्हेरिएशन. आणि जेनेटिक व्हेरिएशन मध्ये कशाचं इन्व्हॉल्वमेंट आहे जीन म्युटेशन इन क्रोमोझोम स्ट्रक्चर अँड नंबरचं अँड देन जेनेटिक रिकॉम्बिनेशनचं. तर हे तिन्ही फॅक्टर जे आहे हे एका कॉन्सेप्ट मध्ये येतं त्या कॉन्सेप्टला म्हटलं जातं जेनेटिक व्हेरिएशन. आफ्टर दॅट नॅचरल सिलेक्शन इज सेपरेट कॉन्सेप्ट अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन इज ऑल्सो द सेपरेट कॉन्सेप्ट. सो जर आपल्याला ही जी मॉडर्न सायंटिफिक थेरी आहे या मॉडर्न सायंटिफिक थेरीमध्ये 3 ब्रॉड कॉन्सेप्ट आहे ती 3 ब्रॉड कॉन्सेप्ट जे आहे ते आपल्याला डिस्कस करायचे आहे आणि त्या 3 ब्रॉड कॉन्सेप्टमुळे काय झालंय एक ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालंय किंवा एक डिफरंट टाईपची न्यू स्पेसिस डेव्हलप झाली आहे. तर ते आपल्याला या मॉडर्न सायंटिफिक थेरीमध्ये डिस्कस करायचं आहे. बट बिफोर गोइंग टू डिस्कस दिस ब्रॉड कॉन्सेप्ट वी डिस्कस सम बेसिक टर्मिनोलॉजीज दॅट इज मेंडेलियन पॉप्युलेशन जीन पूल अँड जीन अलील फ्रिक्वेन्सी. So now we start to discuss Mendelian population. So but before going to discuss about Mendelian population, we know the population simply. So what is meant by population? So population is called as the different individual of same species. लक्षात ठेवा डिफरंट इंडिव्हिज्युअल ऑफ सेम स्पेसिस म्हणजे एकाच स्पेसिस मधले किंवा सारख्या स्पेसिस मधले डिफरंट इंडिव्हिज्युअल जे आहे त्याला म्हटलं जाते पॉप्युलेशन. फॉर एक्झाम्पल आपली जी ह्युमनची स्पेसिस आहे या ह्युमन स्पेसिस मध्ये डिफरंट टाईपचे इंडिव्हिज्युअल होतं. ठीक आहे डिफरंट टाईपचे इंडिव्हिज्युअल येतात आणि डिफरंट टाईपचे इंडिव्हिज्युअल जे आहे ते सगळे काय डिफरंट टाईप पाहायला आपण जर त्यांना पाहिलं तर ते सगळे काय वेगवेगळे पाहिलं तर याला काय म्हणून आपण ह्युमन पॉप्युलेशन म्हणू. म्हणजे ह्युमन मध्ये जेवढे काही इंडिव्हिज्युअल असेल डिफरंट इंडिव्हिज्युअल असेल जे येत असेल त्यांना काय म्हणून आपण ह्युमन पॉप्युलेशन म्हणू. फॉर एक्झाम्पल आपण जर डॉग्स घेतले तर डॉग्स जे आहे डॉग मध्ये सुद्धा सगळेच डॉग सेमच पाहायला असेल असं नाही त्याच्यामध्ये सुद्धा सगळे डॉग जे आहे ते कसे असतात डिफरंट असतं दिसायला. तर ते काय झालं डॉगचं पॉप्युलेशन झालं. तसंच आपण एलिफंट घेतलं तर एलिफंटचं सुद्धा एक सेपरेट पॉप्युलेशन असतं. गोट घेतलं आपण तर गोटचं सुद्धा एक सेपरेट पॉप्युलेशन असतं. म्हणजे जे आपण कोणतीही स्पेसिस जर आपण घेत असेल तर त्या प्रत्येक स्पेसिसचं एक सेपरेट पॉप्युलेशन असतं. तर ती जी कॉन्सेप्ट झाली किंवा ती जी टर्म झाली त्याला म्हटलं जाते पॉप्युलेशन. देन आपल्याला डिस्कस करायचं आहे मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे काय. तर मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणजे सिम्पली कॉल्ड ॲज द डिफरंट इंडिव्हिज्युअल इन सेम स्पेसिस इंटरब्रीड विथ इच अदर. जर डिफरंट इंडिव्हिज्युअल जे आहे सेम स्पेसिस मधले ते जर काय करत असेल एकमेकांसोबत इंटरब्रीड करत असेल तर त्याला म्हटलं जाते मेंडेलियन पॉप्युलेशन.
So Mendelian population is defined as the group of similar individuals or same species interbreed among themselves is called as the Mendelian population. So तुम्हाला मेंडेलियन पॉप्युलेशनचा कॉन्सेप्ट समजला असेल. देन आफ्टर दॅट आपल्याला पाहायचं आहे जीन पूल. सो व्हॉट इज मीन बाय जीन पूल? जीन पूल इज द सम टोटल जीन प्रेझेंट इन पॉप्युलेशन. म्हणजे आपण जे पॉप्युलेशन घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण ह्युमनचं पॉप्युलेशन घेत असेल तर त्या ह्युमन मध्ये किती सम टोटल आहे त्या जीनची, म्हणजे किती जीन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हटलं जाते जीन पूल. फॉर एक्झाम्पल आपण आधीच्या युनिटमध्ये स्टडी केला आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. तर ह्युमन जिनोम म्हणजे प्रोजेक्टमध्ये सांगण्यात आले आहे की ह्युमन मध्ये 33,000 जीन काय असते, प्रेझेंट असते. तर 33,000 जीन जे आहे ह्युमन मधले त्याला म्हटलं जाते जीन पूल. कशाचा? ह्युमनचा. म्हणजे ह्युमनच्या जीन पूल मध्ये किती जीन आहे? 33,000 जीन आहे. फॉर एक्झाम्पल आता काय झालं, हा जो जीन पूल आहे हा जीन पूल मध्ये आपला ह्युमन कन्सिडर केला तर ह्युमन मध्ये 33,000 जीनच असेल असं काही नाही. फॉर एक्झाम्पल आता तो आपण आपल्याकडे जो ह्युमन आहे, इंडियन ह्युमन जो आहे तो जर काय करत असेल, नेपाळमध्ये जात असेल किंवा मायग्रेट होत असेल, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल जिथलं इन्व्हायरमेंट काय टोटली चेंज आहे इंडियन इन्व्हायरमेंटपेक्षा. आता फॉर एक्झाम्पल इंडियामधला पर्सन काय आहे, तो जात आहे नेपाळमध्ये. आता इंडियामधलं इन्व्हायरमेंट जे आहे ते वेगळं आहे आणि नेपाळमधलं जर इन्व्हायरमेंट जे आहे ते वेगळं आहे. म्हणजे इंडियामधला जो ह्युमन असेल तो काय झालाय इंडियन इन्व्हायरमेंटनुसार काय झालाय ऍडप्ट झालाय आणि नेपाळमधला जो पर्सन आहे तो नेपाळच्या इन्व्हायरमेंट नुसार ऍडप्ट झालाय. म्हणजे काही जीन असे असेल जे इंडियन ह्युमन मध्ये असेल आणि ते नेपाळी ह्युमन मध्ये नसणार आणि काही जीन असे असेल की जे नेपाळच्या ह्युमन मध्ये असेल आणि इंडियनच्या ह्युमन मध्ये नसतात. म्हणजे यांच्यामध्ये जे जीन आहे ते काय टोटली डिफरंट आहे किंवा ऍडॅप्टेबल आहे दोघांमध्ये. आणि आफ्टर जर इंडियन ह्युमन जर तिथे जात असेल आणि त्याच्यासोबत जर काय करत असेल, इंटरकोर्स करत असेल किंवा इंटरब्रीडिंग करत असेल तर आफ्टर दॅट इंटरब्रीडिंग त्यांचे इंटरब्रीडिंग झाल्यानंतर या दोघांचेही जीन काय होणार, एकत्र होणार आणि यांच्यापासून एक नवीन स्पेसिस डेव्हलप होणार. तर ही जी नवीन स्पेसिस डेव्हलप होईल ही काय करते, जीन पूलला अफेक्ट करते. म्हणजे एकतर याच्याकडे टोटली इंडियन ह्युमनचे सुद्धा जीन नसेल आणि टोटली नेपाळी ह्युमनचे सुद्धा जीन नसेल. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी नवीनच जीन असणार किंवा याची जी जीनची संख्या असेल ही एकतर कमी असेल किंवा जास्त असेल. असं नाही म्हणणार आपण की इंडियन ह्युमन मध्ये 33,000 जीन होते तर त्याच्यामध्ये सुद्धा 33,000 जीनच असणार असं नाही. त्याच्यामध्ये काही जीन कमी पण असू शकते किंवा काही जीन जास्त पण असू शकते. तर ही जे आहे जीन पूल, म्हणजे हा जीन पूल अफेक्ट सुद्धा होऊ शकतो. कशामुळे? मायग्रेशनमुळे. जर ह्युमन मायग्रेशन करत असेल तर त्यांच्या जीनमध्ये पूलमध्ये काय होणार, काही अफेक्शन होणार. ठीक आहे. तर हा झाला जीन पूलचा कॉन्सेप्ट. आफ्टर दॅट आपल्याला पाहायचा आहे जीन किंवा अलील फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी मीन्स द डिग्री ऑफ रिपिटेशन. तर फ्रिक्वेन्सी मध्ये काय होतं, डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ अलील और डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ जीन. म्हणजे कोणत्या जीनचं किती टाइम रिपिटेशन होतं किंवा कोणत्या अलीलचं किती टाइम रिपिटेशन होतं याला म्हटलं जाते जीन फ्रिक्वेन्सी किंवा अलील फ्रिक्वेन्सी. सो नाउ वी सी द डेफिनेशन ऑफ जीन फ्रिक्वेन्सी और अलील फ्रिक्वेन्सी. द प्रोपोर्शन ऑफ एन अलील इन जीन पूल. तर जीन पूल मध्ये अलीलचं काय प्रपोर्शन आहे टू द टोटल नंबर ऑफ अलील ऍट गिव्हन लोकस. तर जीन पूल मध्ये अलीलचं काय प्रपोर्शन आहे, टोटल नंबर ऑफ अलील ऍट गिव्हन लोकस. गिव्हन लोकस मध्ये जे टोटल नंबर ऑफ अलील दिले आहे किंवा जो जीन पूल दिला आहे त्या जीन पूल मध्ये त्या अलीलचं प्रपोर्शन काय आहे याला म्हटलं जाते जीन फ्रिक्वेन्सी किंवा अलील फ्रिक्वेन्सी. सो दिस इज द टर्मिनॉलॉजी यूज फॉर द स्टडी ऑफ or development of the modern scientific theory. So in next video we discuss about the genetic variation, natural selection and reproductive isolation. So now we stop.